केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल 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 विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केश रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 रामकृष्ण हरी विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 रामकृष्ण हरी
विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण 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 हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण 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 विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी 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 विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 हरी हरी रामकृष्ण हरी विठ्ठल हरी केशवा हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 रामकृष्ण हरी विठ्ठल
विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमन श्री एकदंता नमन श्री एकदंता एकपणे तुची आता एकी दावीसी अनेकता परी एकात्मता नमोडे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काही सनेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिनारायण विद्यात्रिणा दत्त जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. सव संतन की जय. विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रगट केली असे ज्ञानी यांचे राजे योगी यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय भगवान. मायबापांनो, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानानी पाया रचला. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. पण या संप्रदायाला ज्यांनी वैराग्याचा कळस चढविला असे देहू निवासी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या ह्या अष्टदशकामध्ये मला सेवा करण्याची आज संधी गुरुवर्य बाबांनी दिली. मुळातच मी बसल्यावर तुम्हा सर्वांना वाटलं असेल की अरे हा रोज खाली सकाळच्या सत्रामध्ये खाली बसला होता आणि अगदी आज दुपारी व्यासपीठावर बसला आहे. बाबांनी सांगितलं ह्या अनुष्ठानामध्ये तू सहभागी झाला पाहिजे. मी बाबांना बोललो होतो की बाबा पहिलंच वर्ष आहे श्रवण करण्याचं, श्रवण करतो. पण बाबा म्हणले नाही तू ह्या अनुष्ठानामध्ये सहभागी हो. त्यामुळं बाबांच्या सांगण्यावरून आज ही सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं आहे. आणि माझ्या सेवेला जे प्रकरण आलं आहे ते तुकाराम महाराजांच्या
तुकाराम महाराजांनी जे ओव्या प्रकरण आहे त्या ओव्या प्रकरण ते माझ्याकडे आलेलं आहे. क्रमांक 3910. 3910 ओवी क्रमांक 20 ते 40 हे ह्या 20 ओव्या माझ्या वाटेला आलेल्या आहेत. त्याचा जेवढा आपल्याला विस्तार पाहता येईल तेवढा आपण करायचं आहे. आणि माझ्या वाटेला म्हणजे ह्या सत्रामध्ये 2 सत्र होणार आहेत. एक माझं होणार आहे आणि एक पूज्य सरांचंही होणार आहे. त्यामुळं मला वेळेची मर्यादा आहे. 3910. करा जप तप अनुष्ठान याग संती जे मार्ग स्थापियले. तुकाराम महाराज म्हणतात करा जप तप अनुष्ठान याग. अनुष्ठान जप तप याग करा, पण कसं संती जे मार्ग स्थापियले. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते. संतांनी जो मार्ग सांगितलेला आहे ना त्या मार्गाने जप तप अनुष्ठान याग तुम्ही करा. चरण 20 क्रमांक 20 3910 ओवी क्रमांक 20 चरण क्रमांक 20 काढलं सर्वांनी. करा जप तप अनुष्ठान याग संती जे मार्ग स्थापियले. लावियली कर्मी शुद्ध आचरणी कोणा एका जन्मी केले पावे. लावियली कर्मी शुद्ध आचरणी कोणा एका जन्मी केले पावे. महाराज म्हणतात शुद्ध आचरणाने केलेले जे कर्म आहे ना, शुद्ध आचरणाने केलेले जे कर्म आहे ना ते सर्वात आधी सफळ होतं. लावियली कर्मी शुद्ध आचरणी कोणा एका जन्मी केले पावे. पुढे महाराज म्हणतात पावले सत्वर निष्काम उद्धार जिंकिले अपार वासना. फलाच्या इच्छेला जिंकून ज्यांनी निष्काम कर्म केलेलं आहे ते कर्म नक्की सफल होईल. पावले सत्वर निष्काम उद्धार जिंकिले अपार वासना. हे वासनाचे मूळ छेदिल्या वाचुनी तरलोसे कोणी न म्हणावे. न म्हणावे कोणी तरलोसे. कोणी तरलो असं म्हणू नका. इच्छेचं मूळ जी अवेद्य आहे ब्रह्मज्ञानाने नष्ट केल्याशिवाय मी तरलो असं कोणी म्हणू नका. महाराज म्हणतात वासनेचे मूळ छेदिल्या वाचुनी तरलोसे कोणी न म्हणावे. न म्हणावे झालो पंडित वाचक करोनी मंत्रघोष अक्षरांचा. मंत्रघोष अक्षरांचा करुणी न म्हणावे झालो पंडित वाचक. मी पंडित झालो, मी वाचक झालो, मी वैदिक झालो, मी फार मोठा महाराज झालो असं मंत्रघोषांच्या आधारे कोणी म्हणू नका. न म्हणावे झालो पंडित वाचक करुणी मंत्रघोष अक्षरांचा. चाळ महाराज म्हणतात चाळविली एके तेची आवडीने लोक दंभ माने देह सुख. तुकाराम महाराज म्हणतात ही जी लोक आहेत ना ही मानाच्या देह सुखाच्या अपेक्षाने भजन करत आहेत. हे तुकाराम महाराजांना सांगायचं आहे ही जी सारी लोक आहेत ना ही की मला मान भेटावा, समाजामध्ये मला कोणीतरी ओळखावं, ह्या सर्व अपेक्षेने ही लोक भजन करत आहेत. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगू, तुकाराम महाराजांच्या प्रमाणाचा आधार घेऊन सांगू, तुकाराम महाराज म्हणतात ह्यांचा जो परमार्थ चाललेला आहे ना हा परमार्थ देखोवेखीचा परमार्थ चाललेला आहे.
म्हणजे हे लोकांना दाखवण्यासाठी परमार्थ करतात की बाबा आम्ही परमार्थ करतोय, म्हणजे आम्ही गंध लावतोय ते लोकांना दाखवण्यासाठी, आम्ही बुक्का लावतोय लोकांना दाखवण्यासाठी, आम्ही कडक कपडे घालतो, नेहरू शर्ट आम्ही कडक घालतो, दांडेकर आम्ही कडक घालतो, पण कशाला? लोकांना दाखवण्यासाठी. म्हणजे देखोवेकीचा परमार्थ हे जर तुम्हाला उदाहरण देऊन पटवायचं झालं तर फार सुंदर उदाहरण देता येईल. काय झालं, एकदा एक मनुष्य पंढरपुरामध्ये गेला, संसारिक होता ना, परमार्थ करायचा म्हणून म्हणला पहिलं भगवंताचं दर्शन घेऊ, म्हणून पंढरपुरामध्ये गेला. पंढरपुरामध्ये गेला, तिथं वाळवंटामध्ये एक वारकरी होता. वारकऱ्याला विचारलं, बाबा मी पहिल्यांदाच पंढरपुरामध्ये आलो आहे, ह्या पंढरपुरामध्ये आल्यावर पहिलं काय करायचं मला सांगा. त्या वारकऱ्यांनी सांगितलं, बाबा तू आला आहेस ना पंढरपुरामध्ये, पहिल्यांदाच आला आहे ना, हे बघ तू आता आलाय तर पहिलं चंद्रभागेमध्ये स्नान कर, त्याच्यानंतर प्रदक्षिणा कर आणि मग देवाचं दर्शन घे. मग आता तो जो मनुष्य होता सद्गृहस्थ, तो चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी गेला. चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी गेला. आता त्याला काही नियम वगैरे काही माहिती नव्हते. त्यांनी वाळवंटामध्ये सर्व कपडे वगैरे काढली आणि चंद्रभागेमध्ये स्नानासाठी गेला. स्नान करू लागला आणि त्याच्या मनी आलं की अरे हे आपण जे वाळवंटामध्ये कपडे काढलेले आहेत ना, त्या कपड्यांमध्ये खिशामध्ये आपले काही मौल्यवान वस्तू आहेत, मौल्यवान सामान आहे, ते जर तिथून चोरीला गेल्यावर आपलं अवघड होईल. म्हणून त्यांनी काय केलं, तो परत तिथून माघारी आला आणि त्यांनी एक खड्डा खोदला, वाळवंटामध्ये खड्डा केला. तिथे वाळवंटातली माती मऊच असते, त्यांनी ते पटकन खड्डा केला आणि त्या खड्ड्यामध्ये त्यांनी ते कपडे लपवले आणि खड्ड्यामध्ये कपडे लपवून ते परत तो खड्डा झाकून तो चंद्रभागेमध्ये स्नानासाठी गेला. आणि मग पुन्हा चंद्रभागेमध्ये स्नानासाठी गेला आणि त्याच्या मनी आले, अरे हे वाळवंट आहे, हे सगळं सपाटच आहे, आता आपण खड्डा कुठं खोंडलाय, कुठं आपण कपडे लपवले हे आपल्याला कळणार कसं. म्हणून त्यांनी काय केलं, तो परत चंद्रभागेमधून स्नान करता करता माघारी आला. त्यांनी जिथं खड्डा खोंडला होता ना, त्या खड्ड्यावरती त्यांनी एक शिवलिंग तयार केलं आणि ते शिवलिंग तयार करत असताना पुलावरून काही लोक चालली होती, त्यांनी ते शिवलिंग तयार करताना त्यांना पाहिलं आणि ते ज्यावेळेस चंद्रभागेमध्ये स्नानासाठी आले, त्यांना वाटलं की चंद्रभागेमध्ये स्नान करण्या अगोदर आधी या वाळवंटामध्ये शिवलिंग तयार करायचं आणि मग चंद्रभागेमध्ये स्नानासाठी जायचं. आणि ती दोघं तिघं आली, त्यांनी तिथं वाळवंटामध्ये, आता त्यांना तो देखोवेखीचाच परमार्थ म्हणल्यावर त्यांनी तिथं शिवलिंग तयार, आणि त्यांनी शिवलिंग तयार करत असताना पुलावरून एक दिंडीच चालली होती. त्या दिंडीने पाहिलं की आता शिवलिंग तयार करून चंद्रभागेमध्ये स्नान करायचं. त्या दिंडीवाल्यांनी अख्ख्या त्या चंद्रभागेमध्ये शिवलिंग तयार करून स्नानासाठी गेले. जे सांगायचं तात्पर्य काय आहे, हा देखोवेखीचा परमार्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही तेथील पारकी नाचे देखोवेखी जाणो खरे. तुकाराम महाराज म्हणतात, हे जी लोक आहेत ना, हे जे भजन करतात, ही सुखाच्या अपेक्षाने किंवा मानाच्या अपेक्षाने, ह्या सर्व अपेक्षांना धरून हे जे भजन चालू आहे, चालविली एके त्याची आवडीने लोक दंभ माने देह सुख, देह सुखाच्या नावाखाली यांचं भजन सुरू आहे. सुख तरीच घडे भजनाचे सार, वाचे निरंतर राम नाम. महाराज म्हणतात, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल ना, भजन सुख पाहिजे असेल ना, भगवंताचं नाम घ्या, राम नाम घ्या. भगवंताच्या नामामध्ये सुख आहे. भगवंताचं तुम्ही नाव घ्या तरच तुम्हाला सुखाची प्राप्ती. आणि मी सांगत असतो, ह्या जगामध्ये सुख कुणाला नकोय? अहो, प्रत्येकाला सुख पाहिजे. प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या निरनिराळ्या असतात, पण प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे आणि प्रत्येकाला ते हवंसं वाटतं. मी विनोदाने सांगत असतो, जगामध्ये देव नको म्हणणारी माणसं पावलो पावलो सापडतील, पण सुख नको म्हणणारं कुणीच सापडणार नाही. ह्याचा अर्थ प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे आणि त्या सुखासाठी प्रत्येक जण
कुठल्याही अवस्थेला जाऊ शकतो का, तर आम्हाला सुख पाहिजे. पण तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला सुख पाहिजे ना, मग तुम्ही भगवंताचं नाम घ्या, राम नाम घ्या. राम नामामध्ये सुख आहे. एक फार गोड दृष्टांत म्हणजे मला अत्यंत प्रिय असणारा तो दृष्टांत आहे. मी नेहमी सांगत असतो तो, की एकदा म्हणजे नामाचं महात्म्य सांगणारा दृष्टांत आहे. तुम्ही कदाचित ऐकलाही असेल तो. एकदा काय झालं, लंकेत जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांधण्याचं ठरलं. मला अर्थात रामनामाचं महत्व सांगायचं आहे. तुम्हाला सुख पाहिजे ना, मग तुम्ही भगवंताचं नाम घ्या. मग त्या नामाचं महत्व मी तुम्हाला पटवून देत आहे. अर्थात आपण सर्व साधक आहोत आणि मी सांगेल आपल्याला की आपण सर्व साधक फार भाग्यवान आहोत की आपल्याला ह्या अष्टदशहा निमित्ताने गुरुवर्य बाबांच्या कृपादृष्टीमध्ये बसता येत आहे ह्या सेवेला. मी बाबांना दुपारी येऊन गेलो. बाबांना म्हणलं बाबा श्रवणच करतो मी, पण बाबा म्हणले नाही तू कर, काय व्हायचंय ते माऊली पाहून घेतील, तू बस. काही चिंतनही नव्हतं झालं, पण आता बाबा बस म्हटल्यावर बाबांना नकार देता येणार नाही. आणि ह्या व्यासपीठावर बसल्यानंतर त्याची अनुभूती आली मला थोडी. बसण्या अगोदर थोडं दडपण होतं, पण आता ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे. रामनामाचं महात्म्य सांगणारी एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो, मला अत्यंत प्रिय आहे ती. काय झालं, लंकेत जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांधण्याचं ठरलं. त्या नल आणि नील ह्या वानरांना वरदान असल्यामुळं त्यांच्या हाताने पाण्यावरती दगड तरत होती. पण त्यांना त्याचा अभिमान अहंकार झाला आणि थोडा तयार झालेला सेतू पाण्यात बुडाला. मग हनुमंतराय आले. हनुमंतरायांनी सांगितलं की एका दगडावर रा लिहा आणि एका दगडावर म लिहा. असं केल्याने पाण्यावरती दगड तरत होते. ही गोष्ट प्रभू रामचंद्रांना समजली की अरे आपल्या नावाने पाण्यावरती दगड तरत आहेत. त्यांनी विचार केला, जर आपल्या नावाने पाण्यावरती दगड तरत असतील तर आपण पाण्यामध्ये दगड टाकल्यावर, आपल्या हाताने आपण पाण्यामध्ये दगड टाकल्यावर का नाही तरणार ती? अवश्य तरणार. म्हणून त्यांनी काय केलं, प्रयोग करायचा ठरवला. सर्व वानर सेना झोपलेली असताना प्रभू रामचंद्र तिथं समुद्राकाठी आले. हातामध्ये एक दगड घेतला आणि तो पाण्यामध्ये टाकला. तर रामाने टाकलेला दगड पाण्यामध्ये तरला नाही, तर तो पाण्यामध्ये बुडून गेला. जाऊ द्या, पहिलाच दगड होता. होतं कधी कधी पहिला दगड, पहिली वेळ असल्यावर होतं कधी कधी. तसं माझंच झालंय आता. पहिला दगड होता, जाऊन द्या. दुसरा दगड घेतला, रामाने दुसरा दगड टाकला, तो सुद्धा पाण्यात बुडाला. जाऊन द्या. तिसरा दगड घेतला, पाण्यात बुडाला. चौथा घेतला, पाण्यात बुडाला. पाचवा घेतला, पाण्यात टाकला, तो सुद्धा बुडाला. जाऊ द्या, फसला प्रयोग. म्हणून आता परत माघारी जायचं ठरवलं. माघ वळून पाहतात तर काय, असे हनुमंतराय हात जोडून उभे होते. हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं. प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायांकडे पाहिलं. अरे हनुमंत, कधी रे आला तू? देवा, तुझ्या पहिल्या दगडापासून तुझ्या पाठीमागं उभा आहे. अरे बघ ना, म्हणे हनुमंता, तुम्ही माझ्या नावाचे जे दगड पाण्यामध्ये टाकता ते पाण्यामध्ये तरतात, आणि मी जो माझ्या हाताने टाकलेला पाण्यामध्ये दगड आहे तो का नाही तरत? हनुमंतरायांनी फार गोड उत्तर दिलं. हनुमंतरायांनी सांगितलं, देवा, तू जो दगड पाण्यामध्ये टाकशील तो तरेल कसा? तो तर बुडणारच ना. आणि देवा, तुझ्या नामाचा महिमा तुला कसा कळेल? त्यासाठी आम्हा गोड भक्तांचा जन्म झाला आहे ना. आता ह्याची पुढची कथा फार सुंदर आहे. काय झालं, हे लंकेमध्ये रावणाला समजलं की रामाच्या नावाने पाण्यावरती दगड तरत आहेत, पण रामाने स्वतःच्या हाताने पाण्यावरती दगड टाकल्यावर ते तरत नाहीत. म्हणून रावणाला ती संधी भेटली. रावण म्हणला, अरे देवाच्या हाताने पाण्यावरती दगड तरले नाही, पण मी टाकल्यावर तरणार. रावणाला माहिती होतं की त्यांनी पाण्यावरती दगड टाकल्यावर तरणार. म्हणून आता त्या रावणाने जाहीर केलं की रावण महाराज ह्या ह्या तारखेला ह्या ह्या दिवशी
इतक्या इतक्या वाजता पाण्यामध्ये दगड टाकणार आहे. अहो, देवाच्या हाताने पाण्यावरती दगड टाकला तरला नाही, पण रावण महाराज जो दगड टाकतील ना, तो दगड पाण्यावरती तरेल. तो दिवस आला. लंकेतले सर्व तिथं आले. रावणाची सेना तिथं आली. स्वतः रावणाची बायको मंदोदरी सुद्धा तिथं आली. रावण देखील आला. सर्वांना उत्सुकता लागली होती. अरे, देवाच्या त्या रामाच्या हाताने पाण्यावरती दगड तरला नाही, पण ह्या रावणाच्या हाताने कसा तरेल पाहिला. सर्व लोक आली. काय केलं त्या रावणाने? हातामध्ये एक दगड घेतला, डोळे झाकले आणि मनातल्या मनात काहीतरी पुटपुटला. मनातल्या मनात काहीतरी पुटपुटला आणि तो दगड रावणाने पाण्यामध्ये टाकला. तर रावणाने टाकलेला दगड पाण्यावरती बुडाला नाही, तर तो दगड पाण्यावरती तरला. रावणाचा जय जयकार होऊ लागला. रावण महाराज की जय, रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. रावणाचा जय जय. अरे, देवाच्या हाताने पाण्यावरती दगड तरला नाही, पण ह्या रावणाच्या हाताने पाण्यावरती दगड तरला. सर्व दूर बातमी पसरली. हे सर्वजण तिथून निघून गेले. आता फक्त रावणाची बायको मंदोदरी आणि स्वतः रावण तिथं होता. मंदोदरीला प्रश्न पडला, अरे, तो देव होता, त्या देवाच्या हाताने पाण्यावरती दगड तरला नाही, पण हा आपला नवरा रावण, ह्याने तर किती काय काय केलेलं आहे आणि ह्याच्या हाताने कसा तरला. असं म्हटलं जातं की नवऱ्याचं सगळं काही बायकांना माहिती असतं. आता ते मला त्याचा काही अनुभव नाही, पण असं म्हणतात की माहिती असतं. मग काय, त्या मंदोदरीला प्रश्न पडला. रावणाला विचारलं, अहो, म्हणे त्या देवाच्या हाताने पाण्यावरती दगड तरला नाही, तुमच्या हाताने पाण्यावरती कसा काय दगड तरला. रावण म्हणला, अगं, तुझ्या नवऱ्याचा जय जयकार झाला, बास की, आता काय पाहिजे तुला. कशाला कसा तरला आणि कुठं तरला, काय करायचंय तुला त्याचं. तरला ना, बास झालं. म्हणे नाही नाही, मला सांगा तुम्ही कसा तरला. नाही नाही म्हणे मंदोदरी, मी तुला सांगेन ग, पण काय बायकांच्या पोटात काही गोष्टी राहत नाहीत, म्हणून मी तुला सांगणार नाही. नाही नाही म्हणे, सांगा मला. हट्ट धरला, बायकोचाच हट्ट. रावण म्हटलं, तुला सांगतो, थांब, तुला माहिती करून घ्यायचं ना कसा पाण्यावरती दगड तरला. काय नाही म्हणे, फक्त कुणाला सांगू नको, मी तुला सांगेन कसा तरला हे मी तुला सांगतो. रावणाने त्या मंदोदरीला सांगितलं. मंदोदरी, बघ म्हणे, मी ज्या वेळेस हातामध्ये दगड घेतला त्यावेळेस मी मनातल्या मनात काहीतरी पुटपुटलो. तुला माहिती मी काय पुटपुटलो. मंदोदरी म्हणली, सांगा मला काय पुटपुटले. काय मंत्र वगैरे म्हणले का तुम्ही. नाही नाही म्हणे, मी हातामध्ये ज्यावेळेस दगड घेतला ना त्यावेळेस मी मनातल्या मनात काहीतरी पुटपुटलो होतो. तुला सांगू काय मी पुटपुटलो. मी त्या दगडाला शपथ दिली की, ए दगडा, तुला रामाच्या नावाची शपथ आहे, तू जर पाण्यावरती तरला नाही ना, हा तुझ्या रामाचा अपमान असेल, तुझ्या राम नामाचा अपमान असेल, त्यामुळं तू ठरव तुला तरायचं का बुडायचं. म्हणून तो दगड तरला. म्हणजे शत्रूंनी सुद्धा रामाचं नाव घेऊन पाण्यावरती दगड तरला, आपण का नाही तरुण जाणार. नक्कीच तरुण जाणार. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला भजन सुख पाहिजे असेल ना, तुम्हाला सुख पाहिजे असेल ना, तर भगवंताचं नाम घ्या. सुख तरीच घडे भजनाचे सार, वाचे निरंतर राम नाम. एकदा काय झालं, एका गुरुजी शाळेमध्ये राम नामाचं महत्व सांगत होते, रामाच्या नावाचं महत्व सांगत होते. ते विद्यार्थ्यांना सांगत होते की राम म्हटल्यावर सर्व पाप निघून जातात. काय म्हणले ते, राम म्हटल्यावर सर्व पाप निघून जातात. एक विद्यार्थी हुशार होता, तो उठला म्हणला, गुरुजी, अहो, राम म्हटल्यावर जर सर्व पाप निघून जात असतील तर मग कशाला म्हणायचंय. गुरुजी म्हटले, अरे, राम म्हटल्यावर सर्व पाप निघून जातात, पण त्या पापांना जागा सोडावीशी वाटत नाही, ते परत येतात. म्हणून ते परत न येण्यासाठी म्हणायचं. म्हणून राम असं त्या गुरुजींनी अतिशय सुंदर त्या मुलाला पटवून दिलं. तुकाराम महाराज म्हणतात, सुख तरीच घडे भजनाचे सार, वाचे निरंतर राम नाम. राम हा उच्चार तरीच बैसे वाचे, अनंत जन्मीचे होईल पुण्य. तुकाराम महाराज म्हणतात, मुखामध्ये रामाचं नाव यायला अनंत जन्माचं पुण्य लागतं.
त्यावेळेसच कुठं भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये येतं. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. भगवंताचं नाम घ्यायला आपल्या माघा अनंत जन्माचं तप लागतं, त्यावेळेस भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये कुठं येतं. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य ऐसे काय राम नामा पुढे, काय ते बापुडे याग यज्ञ. महाराज म्हणतात, राम नामा पुढे हे जे याग यज्ञ हे जे वगैरे आहेत ना, योग, हे सगळे गरीब आहेत. राम नामा पुढे हे सगळे यज्ञ याग योग हे सगळे गरीब आहे. राम नाम हे श्रेष्ठ आहे. म्हणजे तुम्ही एका पारड्यात रामाचं नाव घ्या आणि एका पारड्यामध्ये हे यज्ञ याग योग हे घ्या. राम नामाचं जे पारडं आहे ना, ते कधीही जडच, कधीही उजवच ठरेल. महाराज म्हणतात, पुण्य ऐसे काय राम नामा पुढे, काय ते बापुडे याग यज्ञ. आणि हे जे रामनाम आहे ना, हे रामनाम सर्वात श्रेष्ठ आहे. रामनामाचं महात्म्य फार थोर आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचा बीज मंत्रच रामकृष्ण हरी असा आहे. म्हणजे मानवी जीवन जगत असताना रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार हा आपल्याकडून झालाच पाहिजे, असे ह्या रामनामाचं महत्व आहे. पुढे महाराज म्हणतात, याग यज्ञ तप संसारदायके न सुटे एक नामाविन. महाराज म्हणतात, याग यज्ञ तप संसारदायके न सुटे एक नामाविन. म्हणजे हे जे योग यज्ञ याग आहेत ना, हे पुन्हा पुन्हा जन्माला घालतात. पण तुम्हाला जर तुमची सुटका करून घ्यायची आहे ना, तर त्याला एकच पर्याय आहे, ते म्हणजे रामाचं नाव. नामे, पुढे महाराज म्हणतात, नामे विन भव सिंधू पावे पार, ऐसा हा विचार नाही दुजा. नामे विन भव सिंधू पावे पार, ऐसा हा विचार नाही दुजा. भगवंताचं जे नाम आहे ना, ते तुम्हाला भवसिंधू, हे भवसागर तारून नेतं. ह्या भवसागरातून तारून नेतं काय, तर भगवंताचं नाव. जाणती हे भक्तराज महामुनी, नाम सुखधनी अमृताची. सुखधनी म्हणजे आनंदाची तृप्ती होई तोवर. म्हणजे हे जे महामुनी भक्तराज हे संत आहेत ना, ह्यांनी तृप्त होई तोपर्यंत भगवंताचं नाम घेतलेलं आहे. पुढे महाराज म्हणतात, अमृताचे सार निज तत्व बीज, गुह्याचे ते गुज रामनाम. महाराज म्हणतात, सर्व सिद्धांतामध्ये वेदाचे जे बीज आहे, गुह्याचं जे गुज आहे ना, ते रामनाम आहे. नामे असंख्यात तारिले अपार, पुराणी हे सार प्रसिद्ध. नामाने भरपूर जणांना तारलेलं आहे आणि पुराणामध्ये हे सगळ्या कथा प्रसिद्ध आहेत. भगवंताच्या नामाने असंख्य जण तरलेले आहेत. किती कथा सांगता येतील. अहो, प्रल्हादाची कथा सांगता येईल, ध्रुव बाळाची कथा सांगता येईल, कितीतरी कथा आपल्याला सांगता येतील की नामाने जे तरुण गेले. ध्रुव बाळाची कथा प्रसिद्ध आहे. ते उत्तानपाद नावाचा एक राजा होता. त्याला 2 बायका होता. एका बायकोचं नाव सुरुची होतं आणि दुसऱ्या बायकोचं नाव सुनीती होतं. एकदा काय झालं, सुरुचीचा उत्तम नावाचा पोरगा उत्तानपाद राजाच्या म्हणजे स्वतःच्या वडिलांच्या मांडीवर बसलेला असताना सुनीतीच्या मुलाला देखील वडिलांच्या मांडीवर बसावंसं वाटलं. म्हणून तो आपल्या वडिलांच्या मांडीवर जाऊन बसला. हे सुरुचीने पाहिलं, तिला राग आला. तिने त्या सुनीतीच्या मुलाच्या हाताला धरलं, त्याला खाली खेचलं आणि तिथं बाजूला त्याला फेकून दिलं. आणि अक्षरशः ते बाळ रडायला लागलं. आई सुनीतीकडं आलं. आई आई अगं, मला बाबांच्या मांडीवर बसून नाही दिलं. आई सुनीतीने त्याला सांगितलं, बाळा
तू अशा पदावर बस ज्या पदावरून तुला कोणी उठ म्हणणारही नाही आणि उठवणार नाही. त्या बाळाने विचारलं, आई असं पद कुठलं आहे? तर आईने सांगितलं, बाळा असं पद म्हणजे भगवत चरण आहे. आई त्यासाठी मला काय करावं लागेल? त्यासाठी तुला साधना करावी लागेल, भगवंताचं नाव घ्यावं लागेल. मग ते बाळ साधना करू लागलं, वनात जाऊन साधना करू लागलं. नारदांची त्याला भेट झाली. नारदांनी त्याला भगवत नामाचा उपदेश केला आणि त्या भगवत नामामुळे मृत्यूच्या मृत्यूच्या पदावर पाय ठेवून आढळ पदावर विराजमान होण्याचा हिताचा विचार नारदांनी कुणाला दिला? तर ध्रुव बाळाला. आणि काय होता तो विचार? तर तो भगवत नाम होता. महाराज म्हणतात, नामे असंख्यात तारिले अपार, पुराणी हे सार प्रसिद्ध हे. हेची सुख आम्ही घेऊ सर्व काळ, करू हे निर्मळ हरी कथा. महाराज म्हणतात, हेची सुख आम्ही घेऊ सर्व काळ, सर्व काळ हेची सुख आम्ही घेऊ आणि करू हे निर्मळ हरी कथा. निर्मळ म्हणजे शुद्ध, शुद्ध भावनेने आम्ही हरिकथा करू. कथा काळी लागे सकळा समाधी, तात्काळ हे बुद्धी दुष्ट नाशे. महाराज म्हणतात, कथा काळी लागे सकळा समाधी. ह्या कथा काळामध्ये सकळांना समाधी लागलेली आहे. तात्काळ हे बुद्धी दुष्ट नाशे. आणि ह्याच कथामध्ये समाधी सुद्धा लागते. आणि बुद्धी दुष्ट बुद्धी असते ना, ती देखील नाश पावते. नाशे लोभ मोह आशा तृष्णा माया, गाता गुण तया विठोबाचे. नाशे लोभ मोह आशा तृष्णा माया, गाता गुण तया विठोबाचे. विठोबाचे तया गाता गुण, मोह आशा तृष्णा माया नाश लोभे. विठोबाचं गुण गायल्यानंतर हे मोह आशा तृष्णा माया हे सर्व नाश पावतात. महाराज म्हणतात, विठोबाचे गुण मज आवडती, आणि कहे चित्ती न लगे काही. महाराज म्हणतात, हे जे विठोबाचं गुण आहे ना, ते मला आवडतं. आता माझ्या मनाला ह्या व्यतिरिक्त काही नको, मला विठोबाचं गुणच आवडतं, बास. ह्याच्या व्यतिरिक्त आता मला काहीही नको. काही कोणी नका सांगू हा उपाव, माझ्या मनी भाव नाही दुजा. महाराज म्हणतात, दुसऱ्यांवर आता माझं प्रेम राहिलं नाही. आता माझं प्रेम फक्त त्या भगवंतावरच आहे आणि त्या भगवंताला सोडून मी आता कुठेही जाणार नाही. जाणोनिया आम्ही दिला जीव भाव, दृढ याचे पाव धरियले. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सर्व साधनांचा विचार करून त्याला आमचा जीव भाव दिलेला आहे. त्याच्या चरणी आता आमचं मन दृढ झालेलं आहे. आता त्याच्या चरणा व्यतिरिक्त आम्ही कुठेही जाणार नाही आणि आम्हाला कोणीही सांगू नका. आता आम्ही त्याच्या व्यतिरिक्त कोणावरही प्रेम करणार नाही आणि त्याला सोडून कुठेही जाणार नाही. पुढे महाराज म्हणतात, धरियले आता न सोडे जीवेसी, केला हा सेवेसी निर्धार. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, आता जीव गेला तरी चालेल, पण आता भगवंताचं जे धरलेलं चरण आहे ना, ते आता सोडणार नाही. आता त्याचीच सेवा करीन, त्याचीच सेवा करीन, त्याच्यावरतीच प्रेम करेल. त्याच्या व्यतिरिक्त आता आम्हाला काही नको. तुकाराम महाराज म्हणतात, धरियले आता न सोडे जीवेसी, केला हा सेवेसी निर्धार. खर तर माझ्या वाटेला जेवढे हे 20 ओव्या आलेल्या होत्या, तेवढ्या मी बाबांच्या आशीर्वादाने, बाबांनी सांगितल्यामुळं, खरं तर मी बाबांना नकोच म्हणत होतो. भागवत महाराज आहे तिथं बसलेले. बाबा म्हणले, नाही, ह्या सेवेमध्ये तू आला पाहिजे. बाबांचं हे प्रेम आहे, तसा कुठला माझा अधिकार नाही, पण परंपरा मागा असल्यामुळे बाबांनी सांगितलं, ही एक माऊलींची सेवा आहे आणि ही सेवा तू केली म्हणजे तुझ्या परंपरेने केल्यासारखी आहे, त्यामुळे तू इथं सेवा कर.
बाबांनी सांगितल्यामुळं जे काही मला तुकाराम महाराजांच्या ओव्यांचा आधार घेऊन बोलता आलेला आहे ती तुकाराम महाराजांनी माझ्याकडून बोलून घेतलेलं आहे. आता पुढे जे काय आहे ते सर सांगतील. मी पुनश्च एकदा बाबांच्या चरणावर, आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि बाबांनी मला सांगितलं आहे की आता हे तुझी पहिली वेळ होती, तर तू मला नको नको म्हणत होता, पण पुढच्या वेळेस अष्टदशामध्ये मी सांगेल तर तुला करावंच लागेल. आणि म्हणले तू आता ह्यावेळेस एकच केलेलं आहे, आणि ते पण मी तुझ्यासाठी, तुझी पहिली वेळ होती म्हणून मी एका सत्रामध्ये तुला जास्त लोड न येण्यासाठी मी सरांना पण बसवलं आहे. त्यामुळं आता तू पुढच्या वेळेस मी सांगितल्यावर तुला करावं लागेल. हे बाबांचं असलेलं प्रेम आहे. बाबांचं अतिशय माझ्यावरती प्रेम आहे, माझ्या परंपरेवरती प्रेम आहे. त्यामुळं आपल्या सर्वांच्या पुन्हा चरणावरती नतमस्तक होतो. मला जेवढं काही बोलता आलं तेवढं मी बोललेलो आहे. ही सेवा माऊलींच्या चरणावर समर्पित करतो आणि इथंच थांबतो. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु अमृतनाथ स्वामी महाराज की जय. सद्गुरु स्वानंद स्वामी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.